त्यानंतर फक्त कॉलेजचा शर्ट घातला आहे, मी कॉलेजची पॅन्ट पण घातल्या. ह्यो सरडा बरा पर ह्यो नको. ए होत नाही, पलटी होत नाही रे, पलटी होत नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी संतोडी बघा, आंघोळ करायच्या टायमाला संतोडी आलती आणि संतोडीला आमचा 11वी-12वीचा कॉलेजचा युनिफॉर्म घालून आलती शर्ट. म्हणताना त्याच्या रिशोवर मी पण घातलोय. तसं माझं एका दुसरं बटन तुटलंय, परत चालतं संत्याच्या रिशोवर घातले. त्यानंतर फक्त कॉलेजचा शर्ट घातला आहे, मी कॉलेजची पॅन्ट पण घातल्या. अवस्था जरा बेकार आहे कपड्यांची, जरा टाईट टाईट होत्यात, तरी पण घातल्याच असतो. आता मक्यात कन्सुम मोडायला सध्याला तर ट्रॅक्टरच घेऊन चाललोय. आता कन्सुम मोडला ट्रॅक्टरमधली ती पालकट सगळे पाक घराच्या मध्ये उतरून ठेवल्यात आणि आता चाललोय. ती बघा कसं बसला आज मी. मागल्या वेळ कंस कुठं तर आलती, आता सरास तूर आल्या सगळी कंसच आहेत आज. ओट्या घालून चालू केले बा मोडाला. संत्या काय मजा करत चालले. आपल्याला बंडूमामा एक जॉईन झाला आहे, एक डोंगा मोडलाय खालणार, म्हणजे एक डोंगापर्यंत आलोय. तिथं ट्रॅक्टरच लावलं, डायरेक्ट ट्रॉलीत आणून ओततोय. बाकी मग वरती सबल्यांपाशी कडला ओतणार आणि परत पहिला निम्मा पैपापासून खालचा प्लॉट मोडून घेणार आणि मग वरच्या प्लॉट मध्ये जाणार आहे. ह्यो सरडा बरा पर ह्यो नको. मित्रांनो, कंस मोडता मोडता काय दिसलं बघा मला, पक्ष्यांचं घरटं आणि त्यात अंडी पण आहेत. ते हलवू नको, अरे हलवू नको संत्या. बाकीच्यांचं बघून त्याला असंच ठेवतो मी पण, कारण पण ते आता लई दिवस राहू शकत नाही. त्यांना कुठं दुसरीकडे बसवलं पाहिजे. त्यांनी बागात घातलं असतं तर लई भारी झालं असतं, कारण सप्टेंबरपर्यंत तर बागा राहिल्या असत्या. आपण मक्क काय आता अनेक एक महिना दीड महिना राहतंय तिथनं, परत मग मक्क पण कट करतात. हवायचं काय करतात कुणास ठाऊक. अरे काय म्हणाला प्रीतम प्यारे. मित्रांनो, आता 1 वाजल्यात आणि आता जेवणाची सुट्टी झाल्या. मग खालचा वैपापासून खालचा प्लॉट तेवढा पूर्ण केला. अर्जुन दादा आणि बंडू शेवटची ओळख म्हणा लागल्यात. आता ट्रॅक्टर वरती नेऊन वळवून आणणार आहे आणि ते कडलं बसलेलं ढीग सगळे भरणार आणि खाली जाणार. त्यांनी लगेच सोलायला पण चालू करतात. क्लॅरिटी क्लॅरिटी. सवय बसता आपलं होते, झालं बघ 100 सवय बसता. कसं आहे ते जजमेंटच असते. झालं बघा सगळं खालचा प्लॉट मोडून आणि भरलाय पण डबा एक. सगळी गँग आणि एका जागी झाल्या. आज चाललोय घराकडे जाऊन ही ट्रॉली काका त्यांना देतो, त्यांनी सोलत बसतात, मग आम्ही जेवण करून येतो. मित्रांनो, झालं बघा जेवण. गँग पण सगळे आल्या, ट्रॉलीतली कणसं सगळी उतरवलं खाली. आता चालली पुन्हा वरचा प्लॉट मोडायला. ती काल सांगाल तो ती पाईप होगा येत आहे, कुठे गेली ट्रॅक्टरची आडवं बघा ती पुढं आहे. ती पाईप उघडी झाल्या. त्या पाईपवर मुरुम टाकून चालत नाही, तर दगड घुसतात.
ट्रॅक्टरचं टायर त्याच्यावरून जाते त्यामुळं हे होतंय. तर जरा साईडनं आणलोय घेतलोय तर जाते ट्रॅक्टर साईडनं. पण कुठं नवीन कोणतं आलं की परत त्यात बरोबर पेपर घालते आणि पैप फुटत्या मग. होत नाही, पलटी होत नाही रे, पलटी होत नाही. मित्रांनो टोटल एक 6 होळी राहिल्यात पलीकडं. मग बाकीची ही बंडूमामा, अर्जुनदादा आणि संतुडी तिघजण मिळून मोडत्यात लास्ट होळी. मी चाललो आता घराकडं. तशी एक बॅड न्यूज आहे. आमच्या मम्मीचं मामा म्हणजेच आईचं भाऊ तिने 32 शाळेत राहत होतं. त्यांचं अटॅक आल्यामुळं मृत्यू झाला आहे. मग मामांचा फोन आला तर आता मम्मीला घेऊन सोनीला जायचं आहे आणि पाऊस एक यायला लागला आहे बघा हळूहळू. मला आता सगळ्यात पहिला वैरणीच जोडणा करून ठेवायला पाहिजे आणि मग जायला लागणार आहे. वाईट न्यूज आल्यावर पाऊस बघा कसं पडायला लागला. तसं लई जोरात पाऊस आला. तेवढा झाला आणि आता उघडलाय पाऊस. 2 इळा आणि 1 कोयता घेतलाय. चाललोय वर आता. त्यांचं पण झालं असलं एवढ्यात. मित्रांनो काढली बघा वैरण जिथे काढल्या तिथंच टाकल्या. म्हणजेच 1, 2 आणि 3 नंबरच्या वळीत वैरण काढून ठेवल्या आणि तिथंच टाकल्या. आता काकांनी खाली बोलल्यात. काकांची गाडी घेऊन आलो तुम्ही चार्जिंगवरची. काका घरात होती म्हणून. आणि काका कुठं तर गॅस टाकी भरायला चालल्यात. त्यांना आता गाडी द्यायची आहे म्हणताना आता ही सगळं मटेरियल घेऊन चालली. वैरण आता बास केल्या कारण अर्जुन म्हणतोय बाकीचं माझं मग वैरण बघतो म्हणला. आता चालली मी आता घरात जाणार, कपडे बदलणार आणि लगेच जाणार आहे सोनीला.